नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा ग्रहाविषयी माहिती जाणून घेणार आहोत जे आपल्या भविष्यातील स्वप्नाचं सुंदर घर असेल. तर चला पाहू या स्वप्नाचं घर. मित्रांनो, या अथांग अवकाशात कोट्यवधी ताऱ्यांच्या प्रकाशात दडलेला आणि अंतराळाच्या काळ्या शांततेत विलीन झालेला एक अजब ग्रह मंगळ. लोहाच्या धुळीत न्हालेला, लाल तेजाने चमकणारा, मानवजातीचं सर्वात जुनं स्वप्न आणि भविष्यातील नवं घर. मित्रांनो, आज आपण उतरतोय एका अशा ग्रहावर ज्याच्या प्रत्येक कणात इतिहास दडलेला आहे, ज्याचं रहस्य शेकडो वर्षांपासून वैज्ञानिकांना पछाडत आहे. मंगळ सूर्यापासून चौथा ग्रह, पृथ्वीसारखा पण पृथ्वीपेक्षा खूप वेगळा, पृथ्वीच्या आकाराच्या फक्त अर्धा, द्रव्यमान इतकं कमी की तिथला गुरुत्वाकर्षण फक्त 38%. इथे तुम्ही चाललात तर पावलं जणू उडतच आहेत असं भासेल. 24 तास 37 मिनिटांचा दिवस आणि 687 दिवसांचं मोठं वर्ष. हा ग्रह आपल्यासारखाच ऋतूंनी भरलेला, पण थंड, शांत आणि निर्जीव. मंगळाचा पृष्ठभाग म्हणजे एक लाल रंगाची युद्धभूमी, ज्वालामुखींची महासमुद्र, धुळीने भरलेल्या दऱ्या आणि बर्फाने झाकलेले ध्रुव. इथे उभा आहे ओलिम्पस मॉन्स, सौरमालेतील सर्वात उंच पर्वत, एव्हरेस्टच्या तिप्पट उंच, 25 किलोमीटरची जिवंत ज्वालामुखीची कहाणी आणि हजारो किलोमीटर पसरलेली व्हॅलेस मेरिनेरिस. जणू ग्रहाच्या हृदयावर पडलेली एक खोल जखम, 4000 किलोमीटर लांब, 10 किलोमीटर खोल, ध्रुवांवर गोठलेली बर्फाची राज्यं आणि ग्रहाला गिळंकृत करणारी प्रचंड धूळ वादळे, जे कधी कधी संपूर्ण मंगळाला लाल ढगात नाहीसा करतात. मंगळाचं वातावरण इतकं पतळ की जणू काही नाहीच. 95% कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन जवळजवळ नाही. तापमान इतकं कमी, -60°C सरासरी आणि काही ठिकाणी -120°C पर्यंत गडद शांतता. पण मंगळाची सर्वात मोठी कहाणी म्हणजे पाणी. कधी काळी मंगळावर महासागर होते, नद्या वाहत होत्या, तलाव चमकत होते आणि त्या सर्वांचं चिन्ह आजही पृष्ठभागावर कोरलेलं आहे. आज पाणी बर्फाच्या रूपात आहे, ध्रुवांवर, भूमिगत थरांमध्ये आणि कदाचित काही ठिकाणी द्रवरूपातही लपलेलं. जीवन हा शब्दच माणसाला वेड लावणारा. मंगळावर कदाचित सूक्ष्मजीव राहिले असतील, याची शक्यता आजही जिवंत आहे. नासाचे रोवर्स त्या पुराव्यांच्या शोधात सतत फिरत आहेत. मानवाने मंगळाकडे झेप घेतली दशकांपूर्वी. 1965च्या मॅरिनर 4, 1976चे वायकिंग लँडर्स आणि मग रोवर्सची धडाकेबाज पिढी. सोजर्नर, स्पिरिट, ऑपॉर्च्युनिटी, क्युरिओसिटी आणि आजचा पर्सिव्हरन्स. आणि इतिहास लिहिला एक भारतीय मोहिमेने. 2014 इस्रोच्या मार्स ऑर्बिटर मिशन. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा पहिला देश म्हणजे. आता पुढचं लक्ष मानव मंगळावर. नासा, स्पेसएक्स आणि जगभरातील वैज्ञानिक एकाच स्वप्नावर काम करत आहेत. मनुष्याला पहिल्यांदा दुसऱ्या ग्रहावर उतरवणे. स्टारशिप सारखी रॉकेट्स, जिवंत राहण्यासाठी बंदिस्त घरे, ऑक्सिजन तयार करणाऱ्या यंत्रणा, सगळं काही एका महान स्वप्नासाठी तयार होत आहे. पण मंगळावर राहणं सोपं नाही. श्वास घेण्यासाठी हवा नाही, तापमान काटेरी, रेडिएशनच्या मारा, जमीन कोरडी आणि खडबडीत आणि गुरुत्वाकर्षण मानवाच्या शरीराला अपरिचित. पण माणूस नेहमीच अशक्याला शक्य करणारा. आजचा मंगळ थंड, शांत, निर्जीव. पण उद्याचा मंगळ कदाचित एखाद्या खिडकीतून पृथ्वीचा निळा तारा पाहणारा मानव, कदाचित एका नवीन संस्कृतीची पहिली पायरी, कदाचित मानव जातीचं दुसरं घर. मंगळ आपल्या भविष्याचा लाल तारा. मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा प्रवास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच रहस्यमय आणि रोमांचक गोष्टी आपण पुढेही तुमच्यासाठी आणत राहू. धन्यवाद.